Hi all, today we are going to learn lesson number 1, food and digestion. तर आज आपण लेसन नंबर 1 बघणार आहोत. फूड म्हणजे अन्न, आपण जे जेवण करतो ते फूड. अँड डायजेशन म्हणजे त्याचं जे पचन होतं, फूड डायजेस्ट कसं होतं ते आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. लर्निंग ऑब्जेक्टिव्ज म्हणजे हा लेसन आपण का शिकायचा. आफ्टर कम्प्लिटिंग धिस चॅप्टर यू विल बी एबल टू. आणि आता हा जर पूर्ण लेसन हा पूर्ण चॅप्टर जर तुम्ही लर्न केला, शिकला, तर तुम्हाला काय समजेल त्याच्यामधून, तर अंडरस्टँड द नीड ऑफ फूड. म्हणजे आपल्यासाठी फूड का गरजेचं आहे, आपल्याला फूड कशासाठी लागतं ते तुम्हाला समजेल. लिस्ट ऑफ न्यूट्रियंट्स, कोणते कोणते न्यूट्रियंट्स आहेत ते आपल्याला समजतील. नो रफेज अँड वॉटर. रफेज म्हणजे काय, पाणी, याबद्दल माहिती भेटेल. डिफाईन बॅलन्स डाईट. बॅलन्स डाईटची डेफिनेशन नक्की काय आहे, डाईट म्हणजे नक्की काय तेही तुम्हाला समजेल. डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ डायजेशन. डायजेशनची जी प्रोसेस आहे, म्हणजे आपण जेवल्यानंतर त्या अन्नाचं आपल्या पोटामध्ये काय होतं ते आपल्याला समजेल. नो गुड इटिंग हॅबिट्स अँड नीड टू कुक फूड. चांगल्या जेवणाच्या सवयी काय आहेत त्या समजतील आणि आपण अन्न शिजवून का खातो तेही समजेल. लिस्ट सम मेथड ऑफ प्रिझर्विंग फूड. आणि अन्न प्रिझर्व करून ठेवण्याच्या काही मेथडसुद्धा तुम्हाला समजतील. तर चला आपण आता लेसन स्टार्ट करूयात. हॅव यू एव्हर थॉट वाय डू वी फील हंग्री. हंग्री म्हणजे भूक लागणे. तुम्ही असा कधी विचार केला आहे का की आपल्याला भूक का लागते, आपल्याला असं भूक लागल्यासारखं का होतं. आवर बॉडी मेक्स अस फील हंग्री अँड टेल्स अस दॅट इट नीड्स फूड. तर आपलं जे बॉडी आहे, आपलं जे शरीर आहे, तर त्याला भूक लागते आणि ते आपल्याला सांगतं की आता आपल्याला जेवायची गरज आहे. व्हाय डज इट नीड फूड. पण आपल्या बॉडीला फूड कशासाठी पाहिजे असतं. अवर बॉडी वर्क्स ऑल द टाईम. आपली जी बॉडी आहे, आपलं जे शरीर आहे ते नेहमी काम करत असतं. इट वर्क्स वेन वी प्ले, ईट, वॉक, ब्रीथ ऑर रन. जेव्हा आपण खेळतो, जेवतो, चालतो, श्वास घेतो, पळतो, तेव्हा आपली बॉडी काम करत असते. सम पार्ट्स ऑफ अवर बॉडी कीप वर्किंग इवन वेन वी आर अस्लीप, लाईक अवर हार्ट. आणि हे तर आपण खेळतो, आपण जागे असतो तेव्हा आपली बॉडी काम करत असते. पण आपल्या बॉडीचे काही काही पार्ट्स असे आहेत जे आपण झोपल्यानंतर सुद्धा आपल्या झोपेमध्ये काम करत असतात. जसं की हार्ट, आपलं हृदय. आपण झोपलो तरी आपल्या हृदयाचं काम, आपल्या हार्टचं जे काम आहे ते चालूच असतं. ब्रेनचं सुद्धा आपलं काम चालूच असतं. द हार्ट बीट्स ऑल द टाईम टू पंप ब्लड. आपलं जे हार्ट आहे ते नेहमी चालूच असतं ब्लड पंप करण्यासाठी. आपलं हार्ट जर बीट करायचं बंद पडलं, याचा अर्थ आपण मरून जातो. म्हणून आपण झोपलेलो असलो तरी आपलं हार्ट जे आहे ते काम करतच असते. फॉर डुईंग ऑल दिस वर्क अवर बॉडी रिक्वायर्स अ लॉट ऑफ एनर्जी. आणि हे सर्व काम करण्यासाठी मग आपल्या बॉडीला खूप एनर्जीची गरज असते. फ्रॉम वेअर डू वी गेट दिस एनर्जी. आणि ही एनर्जी आपल्याला कुठून भेटते, तर ही एनर्जी आपल्याला, वी गेट एनर्जी फ्रॉम द फूड वी ईट. आपण जे जेवण जेवतो त्याच्यातून आपल्याला ही एनर्जी भेटत असते. ठीक आहे. आपण म्हणतो की नाही बघा, खूप दमलेलो असलो किंवा खूप भूक लागलेली असते, माझी एनर्जी डाऊन झाली आहे, माझ्यामध्ये काय ताकदच नाही आहे, माझ्यामध्ये काय एनर्जीच नाही आहे. मग आपण थोडंसं काहीतरी खाल्लं, जेवलो की आपल्याला छान वाटतं, हो ना. म्हणजे आपल्या बॉडीला जे आपण जेवतो त्यातून एनर्जी भेटते. व्हाय वी ईट फूड. आता आपण फूड का खातो, जेवण का जेवतो ते बघूयात. We eat food to get energy to study, play and work, grow and keep ourselves fit and healthy. तर आपण का जेवतो, आपण फूड का खातो, तर आपल्याला एनर्जी मिळावी. कशासाठी एनर्जी मिळावी. टू स्टडी, अभ्यास करण्यासाठी, प्ले, खेळण्यासाठी, अँड वर्क, काम करण्यासाठी, ग्रो म्हणजे आपली जी ग्रोथ होते, आपण छोट्यापासून मोठं होत जातो की नाही, त्या ग्रोथसाठी. आणि आपल्याला स्वतःला फिट अँड हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला
जेवायची, फूड खायची गरज असते. इथं चित्रात दाखवले, पिक्चरमध्ये दाखवलेत बघा. फूड गिव्ज अस एनर्जी टू प्ले. फूड आपल्याला खेळण्यासाठी एनर्जी देतं. फूड गिव्ज अस एनर्जी टू स्टडी. आपल्याला अभ्यास करण्यासाठी एनर्जीसुद्धा फूड देतं. फूड गिव्ज अस एनर्जी टू वर्क. आपल्याला काम करण्यासाठी एनर्जी फूड देतं. फूड हेल्प्स अस ग्रो. आणि आपल्याला वाढण्यासाठी, आपली चांगली वाढ होण्यासाठी सुद्धा आपल्याला फूड मदत करत असतं. न्यूट्रियंट्स. आता न्यूट्रियंट्स म्हणजे काय, तर आपण जे जेवण जेवतो त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे घटक असतात किंवा कंपोनंट असतात त्याला आपण न्यूट्रियंट्स असं म्हणतो, ज्याच्यामुळे आपलं न्यूट्रिशन होतं, पोषण होतं आणि आपला चांगली ग्रोथ होत असते. फूड कंटेन्स अ व्हरायटी ऑफ न्यूट्रियंट्स. तर आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स असतात. द सबस्टन्सेस दॅट आर नीडेड बाय अवर बॉडी फॉर गुड हेल्थ अँड ग्रोथ आर कॉल्ड न्यूट्रियंट्स. मग न्यूट्रियंट्स म्हणजे काय, तर आपल्या बॉडीची चांगली तब्येत राखण्यासाठी, चांगली हेल्थ ठेवण्यासाठी आणि आपल्या बॉडीची चांगली ग्रोथ, चांगली वाढ होण्यासाठी काही सबस्टन्सेस आपल्याला गरजेचे असतात आपल्या बॉडीला, तर त्यांना म्हणतो आपण न्यूट्रियंट्स. न्यूट्रियंट्स प्रेझेंट इन अवर फूड आर. आपल्या फूडमध्ये कोणते कोणते न्यूट्रियंट्स असतात, तर कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात, विटॅमिन्स असतात अँड मिनरल्स. तर एवढे सगळे न्यूट्रियंट्स आपल्या फूडमध्ये प्रेझेंट असतात. त्यातलं पहिलं न्यूट्रियंट बघूयात आपण, कार्बोहायड्रेट्स. वी गेट एनर्जी फ्रॉम कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला एनर्जी भेटते. शुगर अँड स्टार्च आर 2 टाईप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे शुगर, दुसरं आहे स्टार्च. Carbohydrate rich diet is needed for people doing heavy physical work like laborers, farmers, rickshaw pullers and sport persons. आता जे जास्त, ज्याला फिजिकल काम असतं म्हणजे जास्त ताकदीची कामं असतात, तर त्यांनी कार्बोहायड्रेट जास्त असलेलं डाईट खाल्लं पाहिजे. मग फिजिकल वर्क म्हणजे काय, जे स्पोर्ट्स खेळतात की नाही त्यांच्या शरीराची बघा खूप हालचाल होत असते त्यांच्या बॉडीची, म्हणजे त्यांचं काम झालं फिजिकल वर्कमध्ये, तर त्यांना कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या फूडमध्ये असले पाहिजेत. रिक्षा पुलर म्हणजे जे ज्यांचा टांगा असतो किंवा असं हातानेच जे टांगा ओढतात की नाही, तर ते लोक, किंवा जे हमाल असतात बघा रेल्वे स्टेशनवरती, कुली आपलं सामान उचलण्यासाठी जे लोक असतात ते, किंवा फार्मर शेतामध्ये त्यांना कष्टाची कामे करायची असतात, तर त्यांच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणामध्ये पाहिजेत. मग हे कार्बोहायड्रेट्स आपल्याला कुठून भेटतात, फूड्स रिच इन कार्बोहायड्रेट्स आर कॉल्ड एनर्जी गिविंग फूड. मग जे असं अन्न, असं फूड ज्याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटतात, तर त्याला एनर्जी गिविंग फूड असं म्हटलं जातं. मग ते काय काय आहे, तर राईस, व्हीट, पोटॅटोज, मेज, बनाना अँड हनी आर रिच इन कार्बोहायड्रेट्स. राईस म्हणजे भात, व्हीट म्हणजे गहू, पोटॅटोज म्हणजे बटाटा, मेज म्हणजे मक्याचे दाणे, बनाना म्हणजे केळी अँड हनी म्हणजे मध. तर ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणामध्ये असतात. तसंच ब्रेडमध्ये सुद्धा, ब्रेड हा गव्हापासून बनवलेला आहे, तर ब्रेडमध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात. मग जी लोक कष्टाची कामे करतात तर त्यांनी ह्याचा त्यांच्या जेवणामध्ये जास्त समावेश असला पाहिजे, म्हणजे त्यांनी हे जास्त प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे. ठीक आहे, आता आपण बघूयात प्रोटीन्स. ठीक आहे, प्रोटीन्स हेल्प अस ग्रो. आपल्या शरीराची, आपल्या बॉडीची जी ग्रोथ होत असते, वाढ होत असते, त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स हेल्प करत असतात, प्रोटीन्स मदत करत असतात. ग्रोईंग चिल्ड्रन नीड अ लॉट ऑफ प्रोटीन्स. ग्रोईंग चिल्ड्रन म्हणजे कोण, तर जे लहानापासून मोठे म्हणजे तुमच्या वयाची मुले आहेत, साधारण 15 वर्षापर्यंत किंवा 18 वर्षापर्यंतची जी मुले आहेत त्यांना आपण ग्रोईंग चिल्ड्रन असं म्हणतो. म्हणजे त्यांची वाढ होत असते, सतत त्यांची वाढ होत असते, ग्रोथ होत असते, मग त्यांना जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्सची गरज असते. प्रोटीन्स ऑल्सो हेल्प टू बिल्ड मसल्स अँड रिपेअर द डॅमेज टिश्यूज ऑफ द बॉडी. प्रोटीन आपल्याला आपले बॉडीचे जे
मसल्स आहेत ते बिल्ड करण्यासाठी मदत करतात. तसेच जर आपले जे टिश्यू काही डॅमेज झालेले असतील तर त्याचं रिपेअर करण्याचं कामसुद्धा प्रोटीन करत असतात. बघा, आपण जेव्हा खेळत असतो तेव्हा खेळताना पडतो, आपल्या शरीराला खरचटतं, हो ना, जखम होते. ती जखम आपण काहीही औषध नाही लावलं तरी ती आपोआप बरी होते की नाही? मग हे रिपेअरिंगचं काम कोण करत असतं? तर हे प्रोटीन्स करत असतात. फूड्स रिच इन प्रोटीन्स आर कॉल्ड बॉडी बिल्डिंग फूड्स. आणि ज्या फूडमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये असतात तर त्यांना बॉडी बिल्डिंग फूड असं म्हटलं जातं. मग ते काय काय आहे? तर एग, फिश, मीट अँड पल्सेस आर रिच इन प्रोटीन. तर एग म्हणजे अंडी, फिश म्हणजे मासे, मीट म्हणजे मांस, चिकन, मटन अँड पल्सेस म्हणजे अशी जी कडधान्य ज्याला आपण मोड आणतो आणि खातो, म्हणजे मटकी, मूग, हरभरा ह्याला आपण मोड आणून खातो की नाही, तर ते त्यांच्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये असतात. आता आपण बघूयात फॅट्स. फॅट्स आर द रिचेस्ट सोर्स ऑफ एनर्जी इन अवर डाईट. आपल्याला सर्वात जास्त एनर्जी जर कशापासून भेटत असेल तर ते आहेत फॅट्स. दे कीप अस वॉर्म. ते आपल्याला गरम ठेवायला मदत करतात. दे गिव्ह अस मोर एनर्जी दॅन कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सपेक्षा पण जास्त एनर्जी आपल्याला फॅट्स देतात. फूड्स रिच इन फॅट्स आर अल्सो कॉल्ड एनर्जी गिविंग फूड्स. जसं कार्बोहायड्रेटला आपण एनर्जी गिविंग फूड म्हणतो की नाही, त्याचप्रमाणे फॅटला सुद्धा जे फूड ज्याच्यामध्ये फॅट्स आहेत त्याला सुद्धा आपण एनर्जी गिविंग फूड्स म्हणतो. बटर, घी, कुकिंग ऑइल्स अँड नट्स आर रिच इन फॅट्स. बटर म्हणजे लोणी, घी म्हणजे तूप, कुकिंग ऑइल आपण जे जेवण बनवण्यासाठी तेल वापरतो की नाही ते, आणि नट्स म्हणजे काजू, बदाम, अक्रोड हे जे नट्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा फॅट्स खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. ठीक आहे. आता आपण इथे बघितलं की हा रिचेस्ट सोर्स आहे एनर्जी देण्याचा, म्हणजे आपल्याला सर्वात जास्त एनर्जी फॅट्सपासून भेटते. पण रिमेंबर, लक्षात ठेवा, अवर बॉडी नीड्स व्हेरी लिटिल अमाऊंट ऑफ फॅट. पण आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला खूप कमी प्रमाणामध्ये फॅट लागतात. एक्सेस फॅट इज हार्मफुल टू अस. जास्त प्रमाणामध्ये ते जास्त एनर्जी देतात म्हणून आपण जास्त खाल्लं, जास्त तूप, जास्त बटर, जास्त तेलकट खाल्लं तर ते आपल्या बॉडीसाठी खूप हार्मफुल असतं. इट मेक्स अस ऑबेस अँड कॉजेस मेनी डिसीजेस. ऑबेस म्हणजे आपल्याला ते स्थूल, जाड बनवतं आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप आजार होऊ शकतात. म्हणून फॅट्स जे आहेत, ऑइली सबस्टन्स जे आहेत ते लिमिटेडच वापरायचे आहेत. ठीक आहे. आता बघूयात आपण विटॅमिन्स. विटॅमिन्स हेल्प अवर बॉडी फाईट अगेन्स्ट डिसीजेस अँड कीप अस हेल्दी. आपल्या शरीराला, आपल्या बॉडीला डिसीजपासून, कोणत्याही आजारापासून वाचवण्यासाठी आपल्याला विटॅमिन्स हेल्प करत असतात आणि ते आपल्याला हेल्दीसुद्धा ठेवत असतात. वी नीड विटॅमिन्स इन स्मॉल क्वांटिटीज. विटॅमिन्ससुद्धा आपल्याला छोट्या क्वांटिटीमध्येच लागतात. फूड रिच इन विटॅमिन्स आर कॉल्ड प्रोटेक्टिव्ह फूड्स. जे फूड ज्याच्यामध्ये विटॅमिन जास्त असतं त्याला आपण प्रोटेक्टिव्ह फूड असं म्हणतो. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, फिश, मीट, एग्स अँड स्प्राउटेड ग्राम्स आर रिच इन विटॅमिन्स. तर फळे, व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, मिल्क म्हणजे दूध, फिश म्हणजे मासे, मीट म्हणजे मांस, एग म्हणजे अंडी आणि स्प्राउटेड ग्राम्स म्हणजे मोड आलेले हरभरे. तर ह्याच्या सर्वांमध्ये विटॅमिन्स जास्त प्रमाणामध्ये असतात. आता मिनरल्स बघूयात. फूड्स रिच इन मिनरल्स आर अल्सो कॉल्ड प्रोटेक्टिव्ह फूड्स. असं अन्न ज्याच्यामध्ये मिनरल्स जास्त प्रमाणात आहेत त्याला सुद्धा आपण प्रोटेक्टिव्ह फूड म्हणतो. दे कीप अस हेल्दी अँड फिट. मिनरल्स आपल्याला हेल्दी आणि फिट ठेवतात. दे हेल्प अवर बॉडी टू फॉर्म बोन्स, टीथ अँड ब्लड. आपल्या शरीरामध्ये बोन्स तयार करणे किंवा आपले दात छान ठेवणे, आपलं ब्लड तयार करणे, तर हे सर्व काम आहे ते मिनरल्स करतात. कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, आयर्न अँड आयोडीन आर सम ऑफ द इम्पॉर्टंट मिनरल्स. ही काही इम्पॉर्टंट मिनरल्सची नावे आहेत. व्हेजिटेबल्स, मिल्क अँड सिरियल्स आर रिच इन मिनरल्स. व्हेजिटेबल, मिल्क आणि सिरियल हे जे आहेत ते मिनरल्स
त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात. ठीक आहे. कॅल्शियम मेक्स अवर टीथ अँड बोन्स स्ट्रॉंग. जे कॅल्शियम मिनरल आहे ते आपले दात आणि आपले जे बोन्स आहेत ते स्ट्रॉंग बनवतात. मिल्क, कर्ड, पनीर एक्सेट्रा आर रिच इन कॅल्शियम. मग कॅल्शियम आपल्याला कशातून भेटतं, तर मिल्क म्हणजे दूध, कर्ड म्हणजे दही आणि पनीर याच्यातून आपल्याला कॅल्शियम भेटतं. आयर्न हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ ब्लड इन अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये ब्लड तयार करण्यासाठी आयर्न म्हणजेच लोह मदत करत असतं. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ॲपल्स, कॅरेट्स एक्सेट्रा आर रिच इन आयर्न. तर आपल्याला आयर्न कुठून भेटतं, तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्यागार पालेभाज्या ज्या असतात की नाही त्या, म्हणजे मेथी, पालकमध्ये, स्पिनॅचमध्ये जास्त प्रमाणामध्ये आयर्न असतं. ॲपल आणि कॅरेट हे, गाजर आणि सफरचंद, तर ह्याच्यामध्ये आयर्न जास्त प्रमाणात असतं. नो मोर, थोडी जास्त माहिती घेऊयात. लॅक ऑफ आयोडीन इन अवर बॉडी कॉजेस अ डिसीज कॉल्ड गॉयटर. जर आपल्या शरीराला आयोडीन भेटलं नाही, आयोडीन कशातून भेटतं माहीत आहे का, मिठातून. तर बघा ॲड लागते आयोडीनयुक्त नमक, हो ना, तर मिठामधून आपल्याला काय भेटत असतं, आयोडीन भेटत असतं. आणि ते जर आपल्या शरीराला कमी प्रमाणामध्ये भेटलं तर त्यामुळे गॉयटर नावाचा आजार होतो. गलगंड घशाच्या तिथं बघा, असा घसा आहे ना असा मोठा सुजतो, त्याला गॉयटर म्हणतात. ठीक आहे. इन ॲडिशन टू दीज न्यूट्रिएंट्स अवर फूड मस्ट हॅव रफेज अँड वॉटर. आता हे तर आपण न्यूट्रिएंट्स बघितले, काय काय बघितले, कार्बोहायड्रेट्स बघितलं, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, हे न्यूट्रिएंट्स बघितले. हे तर आपल्या फूडमध्ये पाहिजेच आहेत, पण त्यासोबत आपल्या फूडमध्ये रफेज आणि वॉटरसुद्धा पाहिजे. आता रफेज बघूयात आपण. रफेज इज द फायबर प्रेझेंट इन द फूड आयटम दॅट वी गेट फ्रॉम प्लांट्स. तर रफेज म्हणजे काय, तर आपल्याला प्लांट्सपासून म्हणजे जे आपल्या भाज्यांमधून जे फायबर आपल्या जेवणामध्ये असतं तर त्याला रफेज म्हणतात. बघा, आपण कधी कधी म्हणतो मला मेथीची भाजी आवडत नाही, ती माझ्या दातात अडकते. त्याचे जे मेथीचे धागे असतात की नाही ते दातात अडकतात ना, मग हे जे धागे असतात ना तेच फायबर, तेच भाज्यांमधलं जे फायबर आहे त्यालाच रफेज म्हणतो आपण. ठीक आहे. मोस्ट ऑफ द फ्रूट्स, व्हेजिटेबल्स अँड सीड्स कंटेन्स फायबर्स. तर काही जे फ्रूट्स आहेत, भाज्या आहेत, सीड्स आहेत, तर त्याच्यामध्ये फायबर्स असतात. वी कॅन नॉट डायजेस्ट रफेज. आपण जे अन्न खातो त्यातून जे रफेज आपल्या पोटामध्ये जातो ते आपण डायजेस्ट करू शकत नाही. इट इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर डाईट बिकॉज इट हेल्प्स टू रिमूव्ह अनडायजेस्टेड फूड फ्रॉम अवर बॉडी. पण तरीसुद्धा हे जे रफेज आहे ते आपल्या डाएटमधला सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण जे अनडायजेस्टेड फूड असतं ते बाहेर टाकण्यासाठी, आपल्या बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी हे रफेज आपल्याला मदत करत असतं. सॅलॅड गिव्ज अस अ लॉट ऑफ रफेज. सॅलॅड जे आहेत, गाजर, काकडी, हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये रफेज देतात. तर वॉटर, पाणी बघूयात. 3/4 ऑफ अवर बॉडी वेट इज वॉटर. आपण जर आपलं वजन केलं तर आपल्या वजनाचा जो 3/4 पोर्शन आहे तो आपल्या शरीरामध्ये असलेलं पाणी असतं. इट हेल्प्स द बॉडी टू डिझॉल्व, डायजेस्ट अँड ॲब्झॉर्ब द फूड. पाणी आपल्याला काय मदत करतं, वॉटर काय मदत करतं, तर आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते डिझॉल्व करायला, डायजेस्ट करायला आणि आपल्या रक्तामध्ये ॲब्झॉर्ब करायला मदत करतं. इट हेल्प्स इन रिमूव्हिंग अवर बॉडी वेस्ट थ्रू स्वेट अँड युरिन. आपले जे शरीरामध्ये जे नको असलेले जे पदार्थ आहेत ते, आपल्याला घाम येतो बघा, आपल्याला घाम येतो म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये जे नको आहे ते घामाच्या स्वरूपात बाहेर पडतं. स्वेट म्हणजे घाम आणि युरिन म्हणजे आपण सू करायला जातो की नाही, त्यामध्ये सुद्धा आपल्याला नको असलेले जे पदार्थ आहेत ते सूमधून बाहेर टाकले जातात. तर हे आपल्याला मदत ह्याच्यामध्ये कोण करतं, वॉटर करत असतं. वी शुड ड्रिंक अबाउट 8 to 10 ग्लासेस ऑफ वॉटर एव्हरी डे. आणि हे सर्व व्यवस्थित होण्यासाठी मग आपल्याला रोज 8 ते 10 ग्लास, 8 to 10 ग्लासेस पाणी पिलं पाहिजे. तर बॅलन्स डाईट बघूयात आपण. द फूड वी ईट डेली इज कॉल्ड अवर डाईट. आपण जे रोज अन्न खातो, रोज जे जेवण जेवतो त्याला आपलं डाईट म्हणतात. आपण डाईट या शब्दाचा अर्थ खूप चुकीचा घेतो. डायटिंग करणे म्हणजे कमी जेवणे असं नाही, व्यवस्थित जेवणे म्हणजे डाईट.
A diet that contains proper amount of all the nutrients, roughage and water required for good health is called a balanced diet. असा आहार, असं जेवण ज्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये, प्रॉपर अमाऊंटमध्ये न्यूट्रिएंट्स आहेत, सर्व न्यूट्रिएंट्स आले पाहिजेत, रफेज आलं पाहिजे आणि वॉटर आलं पाहिजे, जेवढं आपल्या गुड हेल्थसाठी रिक्वायर आहे तेवढं, त्याला आपण बॅलन्स्ड डाईट असं म्हणतो. रिमेंबर, वी शूड ईट डिफरंट टाईप्स ऑफ फूड टू गेट ऑल न्यूट्रिएंट्स. आणि हे सर्व न्यूट्रिएंट्स आपण बघितलं आता, कार्बोहायड्रेट्स वेगळ्याच अन्नपदार्थातून भेटतात, प्रोटीन्स वेगळ्याच ह्याच्यातून भेटतं, सर्व जे आहे ते वेगवेगळ्या अन्नपदार्थातून भेटतं. मग रोज एकच प्रकारचं जेवण जेवायचं का? नाही, तर वेगवेगळे आपण जेवणामध्ये आयटम असले पाहिजेत. आपण सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, फळे खाल्ले पाहिजेत, सर्व अन्न खाल्लं पाहिजे, म्हणजे आपल्याला हे सर्व न्यूट्रिएंट जे आहेत ते योग्य प्रमाणामध्ये भेटतील. ठीक आहे, आता आपण इथे MCQ बघूयात. टिक द करेक्ट आन्सर. विच ऑफ द फॉलोविंग गिव एनर्जी? यातलं आपल्याला कोण एनर्जी देतं? फॅट्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स. तर फॅट्स जे आहेत आपल्याला एनर्जी देतात. फूड्स रिच इन विटॅमिन्स आर कॉल्ड. तर ज्याच्यामध्ये विटॅमिन्स असतात त्या फूड्सला आपण काय म्हणतो? एनर्जी गिविंग म्हणतो का? नाही. एनर्जी गिविंग कार्बोहायड्रेट आणि फॅट्स असतात. बॉडी बिल्डिंग म्हणतो का? तर नाही, त्याला प्रोटीन्सला म्हणतात बॉडी बिल्डिंग. मग काय म्हणतात? तर प्रोटेक्टिव्ह. ठीक आहे, कारण ते आपलं डिसीजपासून प्रोटेक्शन करतात ना, म्हणून त्यांना प्रोटेक्टिव्ह फूड असं म्हटलं जातं. थर्ड, डॅश हेल्प टू रिमूव्ह वेस्ट मटेरियल्स फ्रॉम अवर बॉडी. जर आपल्या बॉडीमधून वेस्ट मटेरियल बाहेर टाकायचं आहे, त्यासाठी आपल्याला कोण हेल्प करतं? प्रोटीन नाही, फॅट नाही, रफेज. येस, रफेज आपल्याला वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. समजलं? आता डायजेशन बघूयात. डायजेशन म्हणजे काय? तर द फूड दॅट वी ईट डज नॉट गिव्ह एनर्जी डायरेक्टली टू अवर बॉडी. आपण जे जेवण जेवतो, जे अन्न खातो, तर ते आपल्याला डायरेक्ट एनर्जी देतं का आपल्या बॉडीला? तर नाही. इट गिव्ज एनर्जी आफ्टर डायजेशन. तर त्या आपण जे फूड खाल्लेलं आहे त्याचं जेव्हा डायजेशन होतं, तर त्यानंतर आपल्या शरीराला, आपल्या बॉडीला एनर्जी भेटत असते. मग डायजेशन म्हणजे काय? तर डायजेशन ही एक प्रोसेस आहे. डायजेशन इज अ प्रोसेस in which the food we eat is broken down into simple and soluble substances that are absorbed by the body. तर आपण जे खातो, आपण बघा चपाती भाजी खातो, चपाती भाजीचा घास खातो, पण तो अख्खाच्या अख्खा घास तसंच खाली जातो का? तर नाही, तो ब्रोकन डाऊन होतो सिम्पल आणि सोल्युबल सबस्टन्समध्ये. ठीक आहे, आपण जे अन्न खाल्लेलं आहे ते सिम्पल आणि सोल्युबल सबस्टन्समध्ये ब्रोक डाऊन होणे आणि मग ते आपल्या बॉडीने ॲब्झॉर्ब करणे, आपल्या बॉडीमध्ये ते मिक्स होणे. तर ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात डायजेशन. लेट अस अंडरस्टँड व्हॉट हॅपन्स द फूड इन अवर बॉडी. तर चला आता बघूयात, आपण अन्न जेवलो, आपण जर जेवलो की त्यानंतर त्याचं काय होत असतं. नो मोर, थोडी माहिती घेऊयात. इफ होल ऑफ द फूड कॅनल इज स्ट्रेच्ड आउट इन अ स्ट्रेट लाईन इट वूड बी अबाउट 10 meters लॉंग. जो आपला फूड कॅनल आहे की नाही डायजेस्टिव्ह सिस्टीममधला, तो जर असा सरळ आपण केला, स्ट्रेच केला, तर त्याची लेंथ किती असेल माहिती आहे का? 10 meters लॉंग त्याची लेंथ असेल. हे बघा, हा दाखवते तुम्हाला, हा आहे तो. हे इथं असं 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 आहे की नाही? आता हे जर आपण असं सरळ केलं की नाही, तर ते 10 meter लॉंग होईल. तर चला, आपण जे जेवण जेवतो ना, तर त्याचं काय होतं आपल्या पोटामध्ये ते बघूयात. तर सर्वात पहिल्यांदा माऊथ. आपण जे अन्न खातो ते कुठं ठेवतो? आपल्या तोंडात घास घालतो की नाही, माऊथमध्ये. तर बघूयात. टीथ च्यू अँड ग्राइंड द फूड. आपण जो घास खातो, जे अन्न खातो, तर त्याला आपले जे दात आहेत ते बारीक 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 चावतात आणि त्याचं ग्राइंड म्हणजे त्याला एकदम बारीक करतात. दिस फूड मिक्सेस विथ सलायवा प्रोड्यूस्ड बाय द सलायव्हरी ग्लँड्स. मग आपल्या तोंडाच्या खाली ते सलायव्हरी ग्लँड्स असतात, तर त्याच्यातून त्या अन्नामध्ये सलायवा म्हणजे आपल्या तोंडामधली लाळ, थुंकी म्हणतो की नाही, लाळ, ती मिक्स होते.
सलायवा ब्रेक्स द स्टार्च ऑफ फूड इंटू सिम्पल शुगर्स अँड ऑल्सो मेक्स द फूड सॉफ्ट. मग हे जे सलायवा मिक्स झालेलं आहे ते काय करतं, तर आपल्या फूडमध्ये जे स्टार्च प्रेझेंट असतं ना, तर त्याला सिम्पल शुगरमध्ये कन्वर्ट करतं, ब्रेकडाऊन करतं आणि आपलं जे आपण जो घास खाल्लेला आहे की नाही ते फूडसुद्धा सॉफ्ट बनवतं. ठीक आहे, आता तो घास सॉफ्ट झाला. आता सेकंड बघूयात आपण. सेकंड हा आहे फूड पाईप किंवा त्यालाच एसोफॅगस असंही म्हटलं जातं. फूड पासेस थ्रू द फूड पाईप टू रीच द स्टमक. मग आता आपण हे जे फूड खाल्लेलं आहे तर ते याच्यातून खाली पास होतं आणि ते नंतर इथे स्टमकमध्ये येतं. ठीक आहे, तर स्टमक बघूयात. इट इज लाईक अ मस्क्युलर बॅग इन विच फूड इज चर्न्ड अँड मिक्स्ड विथ डायजेस्टिव्ह ज्युसेस. ही अशी एक मस्क्युलर बॅग आहे आणि ह्याच्यामध्ये आलेलं जे फूड आहे ते चर्न होतं, म्हणजे अजून 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 बारीक होतं आणि त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह, जे डायजेशनसाठी, अन्नपचन होण्यासाठी जे आवश्यक गरजेचे असतात, महत्त्वाचे असतात, इम्पॉर्टंट असतात असे डायजेस्टिव्ह ज्युसेस त्याच्यामध्ये मिक्स होतात. डायजेस्टिव्ह ज्युसेस ब्रेक डाऊन द फूड इंटू सिम्पल अँड सोल्युबल फॉर्म. आता हे जे डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत ते त्या फूडला सिम्पल, एकदम साधं बनवतात आणि सोल्युबल म्हणजे आता ते आपल्या बॉडीमध्ये सोल्युबल होईल. ठीक आहे, विरघळून जाईल अशा फॉर्ममध्ये बनवतात. आता बघूयात आपण 4. स्मॉल इंटेस्टाईन. It is like a long coil tube that produces some digestive juices. आता हे बघा ना, हे स्मॉल इंटेस्टाईन दिसतोय का? ही केवढी मोठी लॉंग अशी कॉईल ट्यूब आहे ज्याच्यामध्ये सुद्धा डायजेस्टिव्ह, म्हणजे ट्यूबसारखी आहे ज्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस प्रोड्यूस होत असतात. द प्रोसेस ऑफ डायजेशन कम्प्लीट्स हिअर. आता जी स्टमकमध्ये प्रोसेस स्टार्ट होते की नाही डायजेशनची, ती इथे पूर्ण होते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. The wall of small intestine have blood vessels that absorb the digested food and take it to all other body parts. हे जे स्मॉल इंटेस्टाईनची जी ही वॉल आहे की नाही, तर त्याच्यामध्ये ब्लड वेसल्स असतात. मग आता हे जे फूड डायजेस्ट झालेलं आहे ते त्या ब्लडमध्ये मिक्स होतं, ॲब्झॉर्ब होतं आणि ते त्या ब्लडमार्फत, ब्लड जसं सगळ्या बॉडी पार्ट्सना जाईल ना तसं ते आपण खाल्लेलं जे फूड होतं की नाही, अन्न होतं ना, तर ते त्या ब्लडमध्ये मिक्स होतं आणि ते पण सगळ्या बॉडी पार्ट्सपर्यंत पोहोचतं. आता आपण 5th बघूयात, लार्ज इंटेस्टाईन. इट होल्ड्स द अनडायजेस्टेड फूड, ॲब्झॉर्ब एक्स्ट्रा वॉटर फ्रॉम इट अँड फॉर्म फेसेस सेमी सॉलिड वेस्ट. आता हे जे लॉंग इंटेस्टाईन आहे की नाही, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फूडचं डायजेशन सगळं कंप्लीट झालेलं आहे आणि जे अनडायजेस्टेड फूड आहे तर ते लॉंग इंटेस्टाईनमध्ये तसंच राहतं आणि अजून एक्स्ट्रा वॉटर त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं आणि त्याचं फेसेस म्हणजे सेमी सॉलिड वेस्ट तयार होतं. थोडक्यामध्ये आपली तिथं शी तयार होते. ठीक आहे, आता ॲनस. आणि ह्या ॲनसमधून अनडायजेस्टेड सेमी सॉलिड वेस्ट इज पास्ड आउट ॲज स्टूल थ्रू इट. आणि ह्याच्यातून ते अनडायजेस्टेड फूड आहे म्हणजे शी आहे ती बाहेर टाकली जाते. ठीक आहे, आता इथे दोन्ही एक्स्ट्राचे आहेत इथे पॉईंट आपण बघूयात. लिव्हर. हे बघा, हे लिव्हर आहे. लिव्हर प्रोड्युसेस बाईल दॅट हेल्प्स टू डायजेस्ट फॅट इन स्मॉल इंटेस्टाईन. आता ह्या लिव्हरचं काम काय आहे तर ते बाईल प्रोड्यूस करतं. त्या बाईलमुळे काय होतं, जे डायजेस्टेड फॅट्स असतात ते डायजेस्ट व्हायला हेल्प होते या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये त्या बाईलमुळे. लक्षात राहील. आणि पॅनक्रियाज इथे आहे बघा, हा पॅनक्रियाज. पॅनक्रियाज प्रोड्युसेस ज्युसेस दॅट हेल्प टू डायजेस्ट कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड प्रोटीन्स इन स्मॉल इंटेस्टाईन. पॅनक्रियाजसुद्धा काही ज्युसेस प्रोड्यूस करतात त्याच्यामुळे डायजेशनला जे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स आहेत हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जेव्हा डायजेशन होत असतं तेव्हा त्या ज्युसेसची त्याला मदत होत असते. ठीक आहे, ही आहे ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. समजली? नेक्स्ट बघू आता ॲक्टिव्हिटी. आता ही ॲक्टिव्हिटी करून पहा. टेक अ पीस ऑफ ब्रेड. एक ब्रेडचा तुकडा घ्या. च्यू इट वेल. चांगला त्याला चावा. आफ्टर सम टाईम यू नोटीस दॅट द ब्रेड टेस्ट स्वीट.
थोड्या वेळानंतर तुम्ही त्याला जितकं चावाल तेव्हा तुम्हाला असं कळेल की आता त्याची चव जी आहे ती गोड लागत आहे. इट इज बिकॉज सलायवा इन युअर माउथ हॅज चेंज इट इंटू सिम्पल शुगर. हे कशामुळे झालं तर तुमच्या तोंडामध्ये जी लाळ आहे, सलायवा आहे, तर ते त्या ब्रेडला सिम्पल शुगरमध्ये चेंज करतात. आणि शुगर म्हणजे शुगर कशी असते, गोड असते, त्याच्यामुळे तुम्हाला तो ब्रेड गोड लागतो. आता जंक फूड बघूयात आपण. सम फूड आयटम्स लाईक फ्रेंच फ्राई, चिप्स, केक अँड पिझ्झा आर टेस्टी बट अनहेल्दी फॉर अस. आता जे सगळं आपल्याला आवडतं, फ्रेंच फ्राई, चिप्स, केक, पिझ्झा, बर्गर, वडापाव, हे सगळं आपल्याला कसं लागतं, टेस्टी लागतं, पण ते आपल्या बॉडीलाच हेल्दी असतं का, तर नाही, ते अनहेल्दी आहे. दे आर कॉल्ड जंक फूड्स. त्यांना आपण जंक फूड म्हणतो. दे कंटेन अ लॉट ऑफ फॅट अँड शुगर. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फॅट आणि शुगर असतात. सो वी शूड अवॉइड जंक फूड्स. आणि म्हणून आपण जंक फूडला अवॉइड केलं पाहिजे, ते खाल्लं नाही पाहिजे. कधीतरी महिन्यातून एकदा वगैरे ठीक आहे, पण सारखं सारखं जंक फूड्स खाल्ले नाही पाहिजेत. लहान मुलं बघा तुमच्यासारखी चिप्स रोज म्हटलं तरी चिप्स खात असतात थोडे थोडे. चुकीचं आहे, असं नाही करायचं. गुड इटिंग हॅबिट्स फॉर प्रॉपर डायजेशन. आपलं डायजेशन व्यवस्थित व्हावं, आपलं अन्नपचन व्यवस्थित व्हावं, त्यासाठी काही इटिंग हॅबिट्स आहेत, गुड इटिंग हॅबिट्स आहेत, ते आपण बघूयात. ऑलवेज टेक युअर मील इन अ प्लीजंट एन्व्हायरमेंट. प्लीजंट एन्व्हायरमेंट म्हणजे चांगल्या ठिकाणी, चांगल्या मूडमध्येच तुम्ही तुमचं जेवण घ्यायचं आहे. ईट अ बॅलन्स डाएट. जसं बॅलन्स डाएट सांगितलं की नाही, सगळे न्यूट्रियंट्स, रफेज, वॉटर हे सर्व पाहिजे त्या प्रमाणामध्ये जेवण घ्यायचं आहे. ईट ॲट रेग्युलर इंटरवल्स. योग्य वेळेतच जेवायचं आहे. ईट फ्रेश अँड क्लीन फूड. ताजं आणि स्वच्छ अन्न खायचं आहे. च्यू द फूड वेल बिफोर स्वॉलोविंग. अन्न चांगलं व्यवस्थित चावून, गिळायच्या अगोदर ते चांगलं चावून बारीक करायचं आहे. ड्रिंक 8 to 10 ग्लासेस ऑफ वॉटर एव्हरी डे. रोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यायचं आहे. ईट अ लॉट ऑफ ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. हिरव्या पालेभाज्या आणि फळे जास्त प्रमाणामध्ये खायचं आहे. अवॉइड ओव्हर इटिंग. जास्त खाणे टाळायचं आहे. भूक नसताना सुद्धा आवडलं म्हणून जास्त खात बसायचं नाही. अशा गुड हॅबिट आपल्यामध्ये डेव्हलप करायच्या आहेत. कुकिंग फूड. आता फूड कशा प्रकारे कुक करायचं ते तर बघूयात. अदर दॅन फ्रूट्स अँड सम व्हेजिटेबल्स मोस्ट ऑफ द फूड आयटम्स आर कुक्ड बिफोर इटिंग. काही फळे आणि काही व्हेजिटेबल्स म्हणजे जसं काकडी, मुळा, गाजर हे जर सोडले तर बाकीचं जे सर्व अन्न आहे ते आपण कुक करून, शिजवूनच खातो. फूड कॅन बी कुक्ड बाय बॉइलिंग, फ्राईंग, रोस्टिंग, बेकिंग ऑर स्टीमिंग. आता फूड आपण कशा प्रकारे कुक करू शकतो, कशा प्रकारे शिजवू शकतो, तर बॉईल करून, उकळून, फ्राय करून, रोस्टिंग भाजून, म्हणजे जसं आपण चपाती भाजतो तसं, बेकिंग ऑर स्टीमिंग म्हणजे शिजवून आपण फूड कुक करू शकतो. वी कुक फूड बिकॉज इट. आपण आता फूड कुक का करतो, का जेवण बनवतो किंवा जेवण शिजवतो का, तर इट मेक्स द फूड मोर टेस्टी. शिजवल्यामुळे त्याची चव अजून छान होते. मेक्स द फूड सॉफ्ट अँड इझी टू डायजेस्ट. शिजवल्यामुळे ते फूड आपलं सॉफ्ट होतं आणि पचायला हलकं होतं. किल्स जर्म्स प्रेझेंट इन द फूड. आणि फूडमध्ये, जेवणामध्ये जे जर्म्स असतील तर ते मरून जातात. आता आपण MCQ बघूयात. टिक द करेक्ट आन्सर्स. फर्स्ट, डायजेशन ऑफ फूड फायनली कम्प्लीट्स इन. डायजेशन कुठं कम्प्लीट होतं, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्टमक, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ते कम्प्लीट होत असतं. जंक फूड्स कंटेन अ लॉट ऑफ फॅट्स, प्रोटीन्स, मिनरल्स. जंक फूडमध्ये काय असतात, जास्त प्रमाणामध्ये फॅट्स असतात. कुकिंग मेक्स अवर फूड. कुकिंग आपल्या फूडला काय करतं, टेस्टी बनवतं, टेस्टलेस बनवतं का सोर बनवतं, तर टेस्टी बनवतं. अरे हे सगळ्यात पहिलंच आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, आता फूड प्रिझर्वेशन बघूयात. आपलं काय काय अन्नपदार्थ बघा, आपण जर समजा आपल्या घरामध्ये आपण जर जेवण बनवलं तर सकाळचं जेवण संध्याकाळपर्यंत खराब होऊन जातं की नाही कधी कधी. पण काही जे फूड प्रॉडक्ट आहेत, जसं की लोणचं आहे, पापड आहे, ते वर्षभर चांगले राहतात. कशामुळे चांगले राहतात, तर
त्यालाच म्हणतात फूड प्रिझर्वेशन. आता आपण बघूयात. ऑल फूड आयटम्स गेट स्पॉइल्ड ॲट रूम टेम्परेचर आफ्टर सम टाईम. काही वेळानंतर सर्व जे अन्नपदार्थ आहेत ते रूम टेम्परेचरला खराब होऊन जातात. सच स्पॉइल्ड फूड आयटम्स प्रोड्यूस फॉल स्मेल अँड आर नॉट गुड फॉर अवर हेल्थ. अन्न खराब झाले आपल्याला कसं कळतं, त्याचा वास यायला लागतो आणि ते आपल्या खाण्यासाठी किंवा आपल्या तब्येतीसाठी असं स्पॉइल्ड फूड चांगलं नसतं. तसं अन्न खाल्लं तर आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकतं, म्हणून असं अन्न खायचं नाही. फॉर लाँग यूज अ फूड आयटम शूड बी प्रिझर्व. आणि जर आपल्याला फूड आयटम असे जास्त वेळ वापरायचे असेल तर ते काय केले पाहिजेत, प्रिझर्व केले पाहिजेत. द प्रोसेस बाय विच वी कॅन प्रिव्हेंट द फूड आयटम फ्रॉम गेटिंग स्पॉइल्ड फॉर अ लाँग टाईम इज नोन ॲज फूड प्रिझर्वेशन. मग अशी प्रोसेस ज्याच्यामुळे आपले जे फूड आयटम्स आहेत ते खराब होण्यापासून जास्त दीर्घकाळ टिकावेत यासाठी जी प्रोसेस वापरतात तर त्याला फूड प्रिझर्वेशन असं म्हटलं जातं. वेज ऑफ फूड प्रिझर्वेशन. मग हे जे फूड प्रिझर्व करण्याचे ज्या पद्धती आहेत किंवा मेथड आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत. फर्स्ट आहे रेफ्रिजरेशन अँड डीप फ्रीजिंग. तर रेफ्रिजरेशन म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचे अन्नपदार्थ किंवा डीप फ्रीजिंग जिथं आईस तयार होतं, बर्फ तयार होतो तिथं ठेवायचं. रेफ्रिजरेटर कूल्स डाऊन द फूड टू अ व्हेरी लो टेम्परेचर अँड डीप फ्रीजर फ्रीजेस द फूड. तर फ्रीजमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये अन्न ठेवल्यामुळे काय होतं तर त्याचं टेम्परेचर खूप कमी होतं किंवा फ्रीझरमध्ये ठेवलं तर ते फूड फ्रीज होऊन जातं. बोथ कूलिंग अँड फ्रीजिंग प्रिझर्व द फूड बाय स्लोईंग डाऊन द ग्रोथ ऑफ मायक्रोब्स. आता जे तुम्हाला माहीत आहे का, जे अन्न स्पॉइल्ड होतं किंवा खराब होतं किंवा दूध नसतं किंवा भाजी खराब होते ती कशामुळे होते माहिती आहे का, की त्याच्यामध्ये मायक्रोब्सची जी ग्रोथ आहे ती गरमीमध्ये जास्त प्रमाणामध्ये होत असते. आता हे रेफ्रिजरेटरमध्ये जर अन्न ठेवलं तर त्याचं टेम्परेचर खूप कमी असतं, म्हणजे त्याच्यामध्ये जी मायक्रोब्सची जी ग्रोथ होणार असते तर ती खूप कमी प्रमाणामध्ये होत असते. रेफ्रिजरेशन प्रिझर्व्स फूड फॉर अ शॉर्टर टाईम ॲज कम्पेअर्ड टू फ्रीजिंग. मग आता ह्यातलं रेफ्रिजरेशन चांगलं का डीप फ्रीजिंग चांगलं, तर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं तर थोड्या वेळासाठी अन्न चांगलं राहील, पण डीप फ्रीजिंगमध्ये ठेवलं तर खूप वेळासाठी अन्न चांगलं राहतं. बॉटलिंग अँड कॅनिंग. बॉटल आणि असे कॅन असतात की नाही त्याच्यामध्ये ठेवलं जातं. फूड इज सील्ड इन बॉटल्स अँड कॅन्स आफ्टर किलिंग जम्स. मग फूडमधले जम्स आहेत ते किल केले जातात, मारून टाकले जातात आणि मग जम्प फ्री जे फूड असतं तर ते असं कॅनमध्ये किंवा बॉटलमध्ये सील केलं जातं, सील पॅक केलं जातं. दिस डज नॉट अलाव द ग्रोथ ऑफ मायक्रोज फॉर अ लाँग टाईम टिल द कॅन्स ऑर बॉटल्स आर ओपन. आणि याच्यामध्ये असलेलं जे फूड आहे तर त्याच्यामध्ये मायक्रोब्सची ग्रोथ जास्त वेळापर्यंत होत नाही, जोपर्यंत आपण त्याचं झाकण कॅनचं ओपन करत नाही तोपर्यंत. तुम्ही जे कोल्ड्रिंक वगैरे पिता की नाही तर ते असेच बनवलेले असतात. आता ड्राईंग. ठीक आहे. फूड इज ड्राईड बाय रिमूव्हिंग ऑल वॉटर कंटेंट फ्रॉम इट. उन्हामध्ये ते जर ड्राय केलं फूड तर त्यातलं सगळा वॉटर कंटेंट जे पाणी आहे तर ते निघून जातं. पाणी राहिल्यामुळे सुद्धा फूड खराब होत असतं. दिस प्रिव्हेंट द फूड फ्रॉम स्पॉइलिंग. आणि असं जर ते वाळवलं त्याच्यामधला वॉटर कंटेंट निघून गेला तर मग त्या स्पॉइलिंगपासून फूडचा बचाव होतो. आपले जे चिप्स वेफर्स असतात किंवा आपण जे द्राक्ष वाळवले ना, ग्रेप्स जर वाळवले तर त्याचे मनुके तयार होतात, तर ते ड्राईंग करून आपण तयार करतो, प्रिझर्व करत असतो. पिकलिंग अँड जेलिंग. सॉल्ट अँड ऑइल इन पिकल्स अँड शुगर इन जॅम्स अँड जेलीज ॲक्ट्स ॲज प्रिझर्वेटिव्स. जे पिकल आहेत, लोणचे आहेत, त्याच्यामध्ये जे सॉल्ट म्हणजे मीठ आणि तेल असतं ना, तर ते आणि जॅम आणि जेली खाल्लेत का तुम्ही, त्याच्यामध्ये जे शुगर असतं ना, शुगरचा पाक असतो, तर त्याच्यामुळे ते प्रिझर्वेटिव्ह सारखं ॲक्ट होत असतात. दे प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रोब्स फॉर अ लाँग टाईम. आणि ते मायक्रोब्सची ग्रोथ होण्यापासून त्या फूडला लाँग टाईमसाठी वाचवत असतात, प्रिव्हेंट करत असतात. आणि त्याच्यामुळे हे दोन्हीसुद्धा प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरले जातात. समजल्या का प्रिझर्वेटिव्हच्या मेथड्स? आता कीवर्ड्स बघूयात. बॅलन्स डाएट. ठीक आहे. अ डाईट दॅट कंटेन प्रॉपर अमाऊंट ऑफ ऑल द न्यूट्रियंट्स, रफेज अँड वॉटर नीडेड फॉर गुड हेल्थ. तर ह्याला म्हणतात बॅलन्स डाएटची ही डेफिनेशन आहे.
ओके, आपण बघितलेलीच आहे. आणि डायजेशनची सुद्धा ही डेफिनेशन आहे जी आपण बघितलेली आहे, की अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये फूड वी ईट इज ब्रोकन डाऊन इंटू सिम्पल अँड सोल्युबल सबस्टन्सेस दॅट आर ॲब्झॉर्ब बाय द बॉडी. त्याला डायजेशन असं म्हणतात. पॉईंट्स टू रिमेंबर, मग या लेसनमध्ये आपण काय शिकलो? तर वी ईट फूड टू गेट एनर्जी, ग्रो अँड कीप अवर सेल्स फिट अँड हेल्दी. आपण फूड का खातो? तर आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी, आपली ग्रोथ होण्यासाठी आणि आपल्या स्वतःला फिट अँड हेल्दी ठेवण्यासाठी. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स आर न्यूट्रिएंट्स प्रेझेंट इन अवर फूड. आपल्या फूडमध्ये काय काय असतात? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स हे न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतात. अवर फूड मस्ट ऑल्सो हॅव रफेज अँड वॉटर. आणि ह्या न्यूट्रिएंट्ससोबतच रफेज आणि वॉटरसुद्धा आपल्या फूडमध्ये पाहिजे आहेत. वी शूड टेक अ बॅलन्स डाईट. आपण हे सर्व पदार्थ मिळून बॅलन्स डाईट तयार होते, तर ते आपण बॅलन्स डाईट खाल्लं पाहिजे. डायजेशन ऑफ फूड इज नेसेसरी टू गेट एनर्जी फ्रॉम फूड. आपल्याला फूडपासून एनर्जी मिळायची असेल तर डायजेशन हे महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. वी शूड अवॉइड जंक फूड अँड ईट अ बॅलन्स डाईट. जंक फूड खाल्ले नाही पाहिजेत आणि बॅलन्स डाईट खाल्लं पाहिजे. Food can be preserved by refrigeration, deep freezing, bottling, canning, drying, pickling and gelling. तर फूड कशा प्रकारे प्रिझर्व केलं जातं? तर रेफ्रिजरेशन, फ्रीजमध्ये ठेवून, डीप फ्रीजिंग, फ्रीझरमध्ये ठेवून, बॉटलिंग, बॉटलमध्ये, कॅनिंग, कॅनमध्ये, ड्राईंग, ड्राय करून, पिकलिंग, लोणचं करून आणि जेलिंग, जेली तयार करून आपण फूड प्रिझर्व करू शकतो. तर हे सर्व आपण या लेसनमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला लेसन समजला का? समजला असेलच. ओके, बाय बाय, थँक्यू.